लोकसभेत शिंदेंच्या शिवसेनेच्या तुलनेत अजितदादांच्या राष्ट्रवादीची कमी मतं भाजपला मिळाली। एका मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचा मोठा गौप्यस्फोट। तिढ्यातल्या जागांवर चर्चा करण्यासाठी महायुतीच्या प्रमुख नेत्यांची आज रात्री मुंबईमध्ये बैठक। 90 जागांवरचा तिढा सुटणार का याकडे लक्ष। किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा सोमय्यांच्या अब्रू नुकसानी प्रकरणी संजय राऊतांना कोर्टाचा दणका। 15 दिवसांचा कारावास, 25,000च्या दंडाची शिक्षा, पण अपिलासाठी 30 दिवसांची मुदत देत जामीन मंजूर। गंज चुकीचा डिझाईन आणि चुकीच्या वेल्डिंगमुळे मालवणमधला शिवरायांचा पुतळा कोसळला। चौकशी समितीच्या अहवालामध्ये ठपका। दोषींवर काय कारवाई होणार याकडे लक्ष। अक्षय शिंदेच्या वडिलांचे अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांना पत्र। कुटुंबियांना आणि वकिलांना सुरक्षा देण्याची मागणी। सत्ताधाऱ्यांकडून जीवाला धोका असल्याचाही दावा। पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द। मेट्रोची नवी लाईन कधी सुरू होणार असा प्रश्न। काही दिवसातच मोदींचा पुन्हा दौरा होण्याची शक्यता। लातूर जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणासाठी दाम्पत्याचा विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न, तर नगर जिल्ह्यात जलसमाधीचा इशारा दिलेले 2 आंदोलक बेपत्ता। जामखेडच्या कुसडगावचं एसआरपीएफ केंद्र लोकार्पण ठरलं वादग्रस्त। रोहित पवार आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवलं। अनिल देशमुखांच्या हस्ते शेजारील मंडपात पार पडलं लोकार्पण। राज ठाकरे 2 दिवसांच्या अमरावती दौऱ्यावर। जिल्हाप्रमुखांची घेणार बैठक। विदर्भातनं पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता। भाजपने विद्वान असल्याच्या थाटामध्ये पक्ष फोडले। शिवसेना राष्ट्रवादीची खुर्द आणि बुद्रुक झाले। माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी उडवली खिल्ली। एमपीएससीच्या परीक्षेत कृषी विभागाच्या 258 जागांचा समावेश। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची राज्य सरकारकडून दखल। धुळ्यामध्ये 14 पोलीस अधिकारी आणि 34 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस। पोलीस उपाधीक्षकाच्या बदलीवेळी पुष्पवृष्टी केल्यानं कारवाई। तुमच्या 3 पिढ्या आल्या तरी जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा 317वा कलम येणार नाही। अमित शहांचा काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सला इशारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।